कुराण सांगतं मुस्लिम व्हा, भगवद्गीता सांगते हिंदू व्हा, पण भारतीय संविधान सांगतं माणूस व्हा, भारतीय संविधान सांगतं माणूस व्हा. नमस्कार, सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय परीक्षक आणि तुम्हा सर्वांनाच मी सिद्धी गणेश निक्कम विनम्र अभिवादन करते. माझ्या वक्तृत्वाचा विषय तुमच्या लक्षात आला असेलच. भारतीय संविधान एक आदर्श संविधान. आपल्या देशात ज्यांना शिकण्यासाठी पुस्तकही मिळत नव्हतं, त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं पुस्तक लिहिलं ज्या पुस्तकावर आज संपूर्ण भारत देश चालतो. ते पुस्तक म्हणजे आपल्या भारताचं संविधान. 299 सदस्यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अहोरात्र मेहनत केली आणि लिहिलं 12,000 पानांचं महान संविधान. ब्रिटिश, आयरिश, फ्रेंच, अमेरिकन आणि कॅनेडियन संविधानाच्या ठळक वैशिष्ट्यांचा समावेश आपल्या राज्यघटनेची रचना करताना करण्यात आला होता. या संविधानात सुरुवातीला एकूण 1 प्रास्ताविक, 8 अनुसूची, 25 भाग आणि 395 कलमे होती. सध्या संविधानात एकूण 1 प्रास्ताविक, 12 अनुसूची, 25 भाग, 448 कलमे आणि 5 परिशिष्टे देखील समाविष्ट आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान समितीचे अध्यक्ष होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे प्रमुख होते. अथक प्रयत्नांनंतर, अभ्यासानंतर आणि चर्चेनंतर अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संसदेने संविधानाचा अधिकृतपणे स्वीकार केला आणि जगातील सगळ्यात मोठी लोकशाही जन्माला आली. आपल्या भारतावर म्हणजे आपल्या सगळ्यांवरच पूर्वी इंग्रजांनी राज्य केलं. राजे, महाराजे, बादशहा यांनी राज्य केलं. पण 26 नोव्हेंबर 1949 ह्या दिवसापासून ही गुलामगिरी कायमची मोडली गेली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणतात त्याप्रमाणे लोकांनी लोकांसाठी आणि लोकांचा मार्ग चालवलेलं राज्य जन्माला आलं, ज्यात आपल्याला हवा तो नेता निवडता आला, आपल्याला हव्या त्या धर्माचं आचरण करता आलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक नागरिक म्हणून सन्मानाने जगता आलं. भारतीय संविधान हे पायाभूत कायदे आहेत. आपला संपूर्ण देश हा या कायद्यांवरच वाटचाल करत असतो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकार केले गेले आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अंमलात आणले गेले. म्हणूनच 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आणि संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी संपूर्ण भारतभर 2015 पासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारत संविधानाप्रमाणे सार्वभौम, प्रजासत्ताक, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही राष्ट्र बनले. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांची जोपासना संविधानाने केली. भारतीय न्याय व्यवस्था असो की शासन व्यवस्था, सर्व काही चालते ते संविधानाच्या चौकटीत राहूनच. 140 कोटी लोकसंख्येतील विविध जातीच्या, धर्माच्या, वर्णाच्या, वेशाच्या आणि संस्कृतीच्या लोकांना एका समान धाग्यात बांधते ते देखील संविधानच. आपले संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आणि म्हणूनच माझे संविधान, आपले संविधान हे विश्वात सर्वश्रेष्ठ आहे याचा मला ठाम विश्वास आहे. संविधानाची सुरुवात ही प्रस्तावनेने होते, ज्यात संविधानाचे मूलभूत आदर्श आणि तत्त्वे देखील आहेत. त्यात संविधानाची उद्दिष्टे नमूद केली आहेत. भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांची यादी फार मोठी आहे. त्यात वेगळेपणा सुद्धा आहे. इतर कोणत्याही देशातील संविधानात ही यादी किंवा हे वेगळेपण तुम्हाला सापडणार नाही. भारतीय संविधानाने सर्व जाती, धर्म, अधिकार,
सुरक्षा आणि रोजगार यांचे समान हक्क नागरिकांना दिले, जेणेकरून प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक क्षेत्रात विकास होईल. आणि म्हणूनच आपल्या राज्यघटनेची आपण पूजा केली पाहिजे आणि प्रत्येक कायद्याचे पालन केले पाहिजे. आपल्या राज्यघटनेचे महत्त्व आणि अस्तित्व एक नागरिक म्हणून आपण समजून घेतले पाहिजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय अशी ही आपली राज्यघटना. शेवटी एकच म्हणावेसे वाटते की घटना अशी लिहिली की चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही. घटना अशी लिहिली की चंद्र सूर्य असेपर्यंत मिटणार नाही. ऋण बाबासाहेबांचे हा जन्मात फिटणार नाही. ऋण बाबासाहेबांचे हा जन्मात फिटणार नाही. धन्यवाद.